मित्रांनो, आज पेडकरांचं मैदान आणि मित्रांनो खरोखर ह्या मैदानासाठी ओढ होते आणि खरं मित्रांनो मैदान अतिशय सुंदर आणि कमिटीनं यात्रा कमिटी अतिशय सुंदर नियोजन केलं होतं आणि आज पुन्हा एकदा राजानं कमबॅक केला आणि खरोखर एम नामांचं नाव अख्ख्या 14 देशात हे नाव घुमतंय का तर मित्रांनो गोरगरीब असो किंवा कुठला असो न्याय होत असो त्यांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभा राहिले ते म्हणजे नाना. मित्रांनो नानाला तुम्ही आज आपल्यासमोर आहे नाना आणि आज गावाचं मैदान आणि एक नंबरचा मानकरी. नाना नमस्कार. नमस्कार. नाना आज आज मैदान झालं सकाळी काय चर्चा झाली होती सकाळी मैदान आल्यावर की आज फाटी बघून का तर मऊ रान होतं आज राजा मऊ रानाला स्पीड भरपूर दाखवलं काय सांगशील? काय आहे गेले बरेच वर्ष राजा मैदानात आम्ही बरोबर तसा राजा एक नंबरनंच पळतोय. फक्त पेठेच्या अड्ड्यावर आमचा गुलाल दार्जिन नसतोय. गाडी राहत नाही. चांगली चांगली बैल गाठली तर गाडी कुठं फाटीचं फॉल काय असं बऱ्याच डाव झालंय. त्यामुळं आमची इच्छा नव्हती पेठत पळायची. परंतु आमच्या पुतण्यावर नाही म्हणत होता मी दांडगाव्यानं पायरा करून आजचं मैदान केलंय. आज पहिल्यांदा पेठेच्या घरच्या अड्ड्यावर गाडी राहिली त्यामुळं आज समाधानी आहे. आणि राहिली पण आणि एक नंबर करून एक नंबर करून दिला. का तर तुमचं मन कुठं तर दुखत होतं राजाला ती दिसत होतं पण आज मालकासाठी आणि सर्व तुमचं आज जी कुटुंब आहे फॅन फॅमिली आहे आज राजानं खरोखर आज जी बघितलं आपण जी सीमीला आणि फायनलला जेव्हा फायनलला जाताना काय चाललं होतं का तर 2 नंबरात असणारा गाडी होती चांगला फायनल होता. नाही फायनलला गाड्या सगळ्यात चांगल्या होत्या. बऱ्याचपैकी सगळ्या गाड्या चांगल्या होत्या. पण मऊ रान असल्यामुळं राजाची गती शेवटी चांगली असत्या ती माहीत होतं आम्हाला. मला शक्यता 1-2-1-2च्या नंबरात मला वाटत होतं पण एक झाला त्याच्यावर आम्ही समाधानी आहे. म्हणजे आज पूर्ण इतिहास म्हणजे जे स्वप्न होतं ते पण पूर्ण करून दिलं हो राजानं. हो. आणि आता तो राजाचं कितवा एक नंबर असेल ना? आता हा तिसरा एक नंबर आहे. सलग तिसरा नंबर म्हणजे 3 अड्ड्यावर एक नंबर म्हणजे हॅट्रिकच झाली हॅट्रिक आहे झाली. नाही का? मग जेव्हा जेव्हा राजा कुठं तर कमबॅक होत नसतो पुन्हा ज्याला राजाला कसा म्हणजे कशी टेक्निक देतात किंवा कुठं तर कमी पडतो कुठं चुकामुक होत्या? काय नशिबाचा खेळ असतो शेवटी. बैल पळाली की मगच काम आहे. आपण बाकीच्या काही गोष्टी करून उपयोग नाही. बैलानं पळायला पाहिजे. बैलाचं बी कष्ट आहे त्यात कष्ट घेणारी घरातली लोक आहेत त्यांचं कष्ट आहे ह्या गोष्टी. आणि पैरा महत्वाचा आहे सगळ्यात. पैरा योग्य झाला पाहिजे आणि पैरा योग्य झाला तरच गाडी राहत्या गुलालात. जर पैरा खालवर झाला तर मग गाडी मार खात्या. आणि कुठं तर आज पहिऱ्याला खूप अडचण येत असते. आज तुमचं नाव एवढं मोठं असून पण कुठंतरी नाव मोठं असून बी काय उपयोग नाही पुन्हा बैल पळायला पाहिजे ना. आज खरोखर म्हणजे अनेक कॉल किती कॉल येतात दिवसात की आम्हाला राजा पाहिजे म्हणून? नाही बऱ्यापैकी कॉल आहेत पण बैल पळाला तर बैल द्यायला काय वाटत नाही. दुसरा बैल पळणार असावा. उगाच कुठल्या तरी बैलाला घालून त्याचा उपयोग नाही. आज आता चांगला बैल आपल्या बकासूर महाराष्ट्रात एक नंबरचा बैल आहे. बैलानं आज मार खाल्ला गटाला. ती अशी काही परिस्थिती पैऱ्या यजमान थोडंसं होतंय पण पैरं महत्वाचं चांगलं असलं तर गाडी चांगली पळते. आता कधी दिसेल आपल्याला आपला राजा आणि आपला देव बकासूर कधी जोडी पळताना दिसेल का तर लय देव झाली महाराष्ट्राची इच्छा आहे की ही जोडी पळावी आणि वेगळं स्पीड लागेल. नाही बकासूर हा टॉपचाच बैल आहे. त्याचा काही नादच करायचा नाही. फक्त त्या गळ्यात असणारी बैल पळाली पाहिजेत असा बैल आहे तो. दुसरी गोष्ट बकासूर बरोबर आम्ही एकदा पळालोय त्यावेळेला गाडी आमची पळाली नाही. आम्ही त्यावेळेला नाराज झालो. त्यावेळेला बैल आजारी होता त्यांचा आणि आम्ही दांडगाव्यानं गाठला होता. येणाऱ्या काळात आम्ही 100% त्यांचा बैल घालून पळणार आहे. आमची ती एक अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट सचिनची एक आमच्या डोक्यात आहे. या 2 बैलाबर पळायची आमची अपेक्षाच आहे. नाना जेव्हा तुमच्या मला 10 वर्षा मागचं बैलगाडी क्षेत्र आणि आत्ताचं 10 वर्षाचं बैलगाडी क्षेत्र किती नाना फरक आहे? बराच फरक आहे. पहिले 20-25 हजार म्हणजे लय झालं बक्षीस. आता लाखोनं करोडोनं बक्षीस असल्यागत आहे. बैलांचं ना आता नियम अटी आहेत सगळ्या. त्यामुळं बैलगाडी क्षेत्र अतिशय चांगल्या पद्धतीने चाललंय महाराष्ट्रात. नाना लाईव्ह आल्यापासून किती फरक पडलाय? लाईव्ह आम्ही येतच नव्हतो. आता अलीकडे यायला लागलोय कारण लाईव्ह येणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात त्याशिवाय प्रसिद्ध नाही. आता या मीडियामुळं लोकांना समजतंय त्यामुळं आम्हाला लाईव्ह याच्या अगोदर काय आम्ही देतच नव्हतो लाईव्ह कधी. पण लाईव्ह महत्वाचं आहे. त्याच्यामुळं प्रसिद्धी महत्वाची आहे. लोकांच्या घराघरापर्यंत आपण पोचतोय. आपलं नंदी पोचतोय. त्यामुळं आम्ही लाईव्ह आता अलीकडे यायला चालू केलं. नाना का तर आता कॅमेरा आलाय कॅमेरामुळे सर्व निकाल असतो किंवा सुट्टी मेकर असतो तेव्हा तुमच्या मागल्या 10 वर्षात पट्टी नव्हती. आता पट्टी सर्व नाही, निर्णय त्या बदल. बाबतीत तुम्ही म्हणताय तर अतिशय उत्कृष्ट आहे. इथं आता खालीवर करताच येत नाही कुणाला. खाली सुट्टीला जरी नुसत्या सुट्टी मेकरचा पाय जरी पुढे असला तरी निकाल कॅन्सल करतात. त्यामुळं बैलवाली सुद्धा त्याची दक्षता घेतात आणि नियमात आणि निर्णयात अतिशय काटेकोरपणाने विचार करतात. त्यामुळं पहिल्या जरी गटाला गाडी जरी डबल बैल पळाला किंवा पाय पुढं असला आणि शेवटच्या पर्यंत तक्रार आली तरी सुद्धा बैलवाली कॅन्सल करतात. टीम म्हणजे आयोजकवाली त्यांना बाद करतात. त्यामुळे दक्षता घेतात लोक.
नाना राजाचं म्हणजे किती वर्ष आहे म्हणजे किती वय आहे राजा आता चालू? आता 5-6 वर्षाचा बैल आहे, अजून 2 वर्ष 3 वर्ष बैल पळण्याची शक्यता आहे. राजाने एक असं सांगा की मैदान तुमचे डोळे भरून काढलेले असं एक कुठलं ऐतिहासिक मैदान आहे? आत्ताच ही मैदान महत्वाचं आहे आजचं. तिथं आजच हा, आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी गुलाल घेतलाय, महाराष्ट्रात सगळीकडे नाव आहे, पण गावात आपल्या पहिल्यांदा घेतलाय. ह्याच्या अगोदर आमची बैल पळत होती, प्रत्येक बैल इथं 1 नंबर करत होता, पण आता ह्या राजानं गुलाल कधीच इथं घेतला नाही. पहिल्यांदा 1 नंबर केल्यामुळे आम्ही समाधानी आहे. जेव्हा सीमेला गाडी फायनल पात्र झाली तेव्हा किती आनंद होता तेव्हाच आनंद वाटत होता की पहिली गाडी आज नंबर 1-2 नंबर मध्ये राहणार. आज? हो म्हणजे तसं सीमेला स्पीड लागलं आहे ना. हो. आता नाना कुठलं नियोजन असतं? आता अनेक मैदान मोठे मोठे पडले ते आता आता बऱ्यापैकी 25 ला आहे. 25 ला पुण्याला सासवडचं एक आहे, आमच्या इथं रेटऱ्याला 1 तारखेला आहे. हे 2 अड्ड्याचं पहिरं झालेलं आहे ती. परत त्याच्यानंतर वडकीच आहे, की वडकीचं एक झालंय. असे 2-3 अड्ड्यात आपला पळणार आहे बैल. नाना राजा आपला आदत मध्ये बी आदतला हो नियोजन हो, चांगलं असतं आहे ना? गुलाल आदत मध्ये सुद्धा गुलाला सुद्धा. म्हणजे समजून पोहतो आहे ना. म्हणजे हो. एखाद्या जर राजाला आदतचं नियोजन केलं तर ते आदतला वस्त्र घेऊन म्हणजे समजूतदार बैल आपला राजा. नाही नाही, आदतला आमच्या बैलानं आदतला गुलाल घेतलाय, आदत बरोबर आम्ही घालतच नाही घालत. नाही घालत काय अजूनपर्यंत नेमकं घालत. काय होतं आदतला घालताना? बैलाचं स्पीड आणि परत आदतचं स्पीड, त्याला त्रास. आदत पण त्या मापाचं पाहिजे, मोठं आदत असलं पाहिजे. एखादा दुसऱ्याला ठीक आहे, पण आदतला शक्यतो करून अजून काय घातलेलं नाही. हा हा. मित्रांनो बघू शकता म्हणजे नानांचा अभ्यास का तर मित्रांनो ह्यो सगळा अभ्यास करून हा खेळ खेळला जातो. असं नाही की बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरलं की मी कोणता विनंती घालतो आणि मला गुलाल पाहिजे असं होत नाही. का तर नानांचा खूप मोठा अभ्यास आहे. नाना प्रत्येक मैदानाला मित्रांनो बघू शकता म्हणजे कुठलेही असू दे किंवा गरीब लोक असो किंवा बैलगाडी सांभाळून घेणं हे महत्वाचं आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. नाना मैत्री किती वाटली ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये? बैलगाडी क्षेत्रात आता माझं समाजात तितकंच नाव आहे जेवढं बैलगाडी क्षेत्रात जास्त नाव आहे. महाराष्ट्रात सगळीकडे नाव आहे आणि मोठे मोठे बैलाचे नंदी मालक मुंबईचे असू द्यात, पुण्याचे असू द्यात, कुठले जळगाव असू दे, जालना, नाशिक, धाराशिव असू दे, सगळीकडली आपण फोन केला की लोक उचलतात. आपल्या शब्दाला किंमत आहे, मान आहे. आपण जो पायरा मागेल ते नानो करत नाहीत, पण आपला पण पळतोय त्या मापानंच आपण पायरा मागतोय. उगाच आपला पळत नाही आणि उगाच मागायचा ती पण नाही आहे. चांगला पळत असला तर नंदी आपण चांगल्या नंदीलाच आमंत्रण करतोय. नाना आत्ताच एक 2 महिन्यापूर्वी आपला माणिकराव आपल्याला सोडून गेला. काय सांगशील माणिकराव बद्दल? का तर माणिकरावनं खूप नाव कमवलं होतं. नाही, सुरुवातीला मानिकन आमचाच बैल पळत होता. गुलालात पहिल्या स्टार्टला आम्ही गुलालात आमचाच त्याचा बैल पळत होता. टॉपची जोडी होती. माणिकचं अचानक त्या दिवशी आम्ही 1 नंबर केला आणि माणिक त्या दिवशी त्याच मैदानात माणिकला लागलं. तेव्हापासून बैल आमचा बी 7-8 महिने घरातच होता. त्यावेळी आम्हाला अतिशय वाईट वाटलं. माणिकचं हाल पण झालं. बरेच दिवस त्याला पायाकडं जमलं नाही. त्यामुळं माणिक हा नंदी महाराष्ट्रात टॉपचाच नंदी. तर त्याच्या आत्म्यास आता आमच्या वतीनं, आमच्या MM ग्रुपच्या वतीनं त्याच्या आत्म्यात शांती लाभावी एवढीच अपेक्षा. आणि कालची एक पाटणची आपल्याला एक बातमी कळाली की बैलाच्या ज्या दुखापत झाली आणि पूर्ण गरीब बैल मालक होता आणि ते बैल आपल्याला सोडून गेला. काय सांगशील त्यांच्या बैल मालकांबद्दल? किती लोकांनी त्यांना मदत नाही, केली? मी त्या अड्ड्यात होतो, बहुतेक कात्रखटावच्या अड्ड्यात ते झालेला प्रकार ना, हा. त्या प्रकाराबाबत मी तिथं होतो. तो माणूस गळ्यात पडून नंदीच्या रडत होता. आता महाराष्ट्रात कोणी मदतीचं केलंय का नाही, त्यांनी मदतीचं आव्हान केलेलं नाही, पण तसं केलं असलं तर आपण आपल्या वतीनं त्यांना मदत करू. मी काय त्याचं बघितलेलं नाही की त्यांनी आव्हान केलं की बाबा आम्हाला मदत करा म्हणून. आव्हान आपण व्हिडिओ त्यांचे टाकलेले आहे मदत करा म्हणून आपल्या पेजवर इंस्टाग्राम आपण पेजवर टाकली होती. हा. आता ज्याविषयी निमसोडे मैदान पाहिला ते आपण गोरगरिबांच्या नंतरची व्हिडिओ का टाकत असतो. का आता जी आपण देवाची बकरची वारी केली होती ते पुढे अख्खं महाराष्ट्र मला ओळखायला लागलं. तुमचा आशीर्वाद मग सर्व नंदीचा मला आशीर्वाद भेटला. त्यावेळी त्यांच्या मला कॉल आला की आम्ही दादा असं झालं. मी चिपळूणच्या मैदान म्हणजे यात्रेसाठी होतो. मग तिथं म्हणलं एका अनेक जणांची कॉल की दादा ठीक आहे व्हिडिओ टाकला, पण काय आव्हान दिसेल अख्ख्या महाराष्ट्राला त्या मालकाबद्दल? नाही नाही, तसं आव्हान त्यांनी केलं असेल. गरिबाचा नंदी होता आणि नंदी चांगला नावजिक होता, पळत होता. मी ती परिस्थिती बघितल्या. दोन्ही पायाचं नंदीचं हाडं पाक बाहेर आलेली आणि मी त्या मैदानावर असल्यामुळे मी जवळनं पाहिले. त्या नंदीच्या मालकाला मदत माझ्या वतीनं तरी 100% मी करीन. आत्ताच तुमच्याकडे समजले, पण महाराष्ट्रातील चांगल्या बैल मालकांनी 100% त्यांना मदत करून त्यांना परत या क्षेत्रात उभा करावं असं माझी अपेक्षा महाराष्ट्राला आव्हान करतो. चालतंय नाना, खूप खूप शुभेच्छा. आज गावचं मैदान आणि 1 नंबरचा मानकर झाला. आज 2 शब्द का तर आज पहिलीच बाईट आपली का तर माझ्या चॅनलवर खूप दिवसातून माझी इच्छा होती की नानांची एक बाईट घ्यायची आहे मला, पण आज ती स्वप्न माझं पूर्ण झालं. तुमचं सगळं पेड का तर रात्रीच मी लॉट्स पाडलं होतं, रात्री लॉट्स पाडायला आलेलो मी. तुमचं सर्व मला खूप प्रेम भेटलं पेड करण्याचं. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद, आभार आहे.